नमस्कार मैत्रिणींनो, सुनंदा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो। तर बघा मैत्रिणींनो, आज आपण काय करणार आहोत तर बघा, आज आपण मुळ्याची चटणी बनवणार आहोत। तर हे बघा, मुळे घेतलेले आहे, हे 3 मुळे। तर ह्या मुळ्यांची आज आपण चटणी बनवणार आहोत। तर ते बी कसं, त्याचे खराब पानं काढून चांगले पानं त्याच्यात टाकून पाण्यासहित मुळा आपण पाट्यावर ठेसणार आहोत। गावाला कसं ठेसायचो आपण तसं, म्हणजे पहिले करायच्या ना आपल्या आईंच्या, त्या पद्धतीने पाट्यावर ठेसून मुळ्याची चटणी बनवणार आहे। तर मी ती कशी बनवते ते तुम्हाला दाखवते। तर आता बघा, त्याच्यासाठी लागणाऱ्या काय 4-5 हिरव्या मिरच्या। कारण 4-5च का घेतल्या, कारण मुळा हा तिखट असतो त्यामुळे कमी मिरच्या घेतलेल्या आहे, 4-5। त्याच्यासाठी अजून काय घेतलंय, मीठ। नंतर काय घेतलंय आपण, लसूण 2-3 दाणे जिऱ्याचे। बस एवढं साहित्य घ्यायचं आणि मुळ्याची चटणी आता आपण बनवणार आहे। तर ती कशी बनवणार, आपण पाट्यावर मुळा ठेसून घेणार आहे। तर कोणी कसं बनवतं, किसणीने मुळा किसतं आणि किसणीने मुळा किसून त्याची चटणी बनवल्या जाते। कोणी लाल तिखट टाकतं, कोणी हिरवं तिखट टाकतं। पण आपण कसं बनवणार आहे, पाट्यावर ठेसून साधा आणि सोपा असा मुळ्याची चटणी आपण दाखवणार आहे। तर आपण हे किसण्याचा प्रकार करणार नाही आणि त्याच्यात काय दाखवणार आहे, मुळ्यात म्हणजे नुसता मुळाच नाही घेणार, तर आपण मुळ्यात आहे ना मुळ्याची भाजीसुद्धा घेणार आहे ठेसायला। कारण कसं, हा मुळा हा पौष्टिक असतो, पोटाला खूप चांगला असतो। नळ वगैरे भरले, पोट दुखत असलं तर पोटासाठी, ॲसिडिटीसाठी मुळा खूप चांगला असतो आरोग्याला। त्याच्यासाठी आज मी तुम्हाला मुळ्याची चटणी दाखवत आहे। तर ह्या पद्धतीने मुळ्याची चटणी करा, खा, चॅनलला लाईक करा। तर तुमच्याकडे पाटा नसला तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करा। मिक्सरमध्ये मुळा जर बारीक नाही झाला तर किसून घेऊन सुद्धा चटणी बनवता येते। एक वेळेस मी तुम्हाला मुळ्याची केसेल चटणी लाल तिखटमध्ये करून दाखवणार आहे। तर आता ह्या पद्धतीने मी ही कशी चटणी बनवते बघा, ते तुम्हाला दाखवते। तर आता आपण मुळ्याच्या पहिल्या अशा गोल गोल खापा करून घेणार आहोत। तर मी तुम्हाला दाखवते आता त्या तर हे बघा मैत्रिणींनो, आता हा मुळ्याच्या बघा आपण कशा अशा गोल गोल चकोत्या, म्हणजे गोल गोल चकल्या अशा केलेल्या आहे। तर आता हे चकल्या, गोल गोल चकोत्या आणि चकल्या आपण गोल गोल चकोत्या आणि ह्या चकल्या आपण केलेल्या आहेत। आता ह्या चकल्या आपण ना मैत्रिणींनो बघा पाट्यावर ठेसून घेणार आहोत। तर ह्या चकल्या आपण गोल आता घेऊ आणि इकडं बघा, आता लसूण ह्या याच्यामध्ये मिठामध्ये हा लसूण टाकणार झालं। आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे आपण तो पाला बी घेतलेला आहे ठेसण्यासाठी, मुळ्याचा पाला। आता हे मुळा आणि पाला एकत्र करून आपण ठेसून घेणार आहोत पाट्यावर। मग त्याच्यासाठी ह्या हिरव्या मिरच्या बी ठेसून घेणार आहे। तर आता हा बाई मिक्स केल्या जाईल, हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडेसे जिरे, मीठ हे पाट्यावर वाटल्या जाईल। तर हे बघा, ह्या पद्धतीने असं घ्यायचं। आता आपला तिकडं पाटा बी तयार झालेला आहे पाट्यावर। आता याचं आपण ठेसून वाटण करून घेणार आहोत आणि तव्यावर अशी चटमटीक आणि झणझणीत अशी मुळ्याची चटणी तुम्हाला करून दाखवते। त्या पद्धतीने तुम्ही करा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। तर हे बघा, आपला पाटा आता आपण घेतलेला आहे, स्वच्छ असा पाटा धुतलेला आहे। हे पाणी घेतलेलं आहे, आपल्याला पाटा एकदम स्वच्छ धुवून काढलेला आहे। आणि हे मुळा घेतला आहे आणि ही मुळ्याची भाजी आणि त्या मिरच्या आणि लसूण आणि जिरे। तर आता आपण सर्वात प्रथम काय करणार आहे, लसूण जिरे आणि हे वाटणार आहोत। तर मैत्रिणी, मी एकाच हाताने वाटणार आहे, कारण ना मला मोबाईल धरायसाठी कोणी नाही आहे आणि मी एकटीच स्वतःच एका हाताने मोबाईल धरून आणि एका हाताने पाट्यावर वाटणार आहे। तर आता बघा मी कसं वाटते मैत्रिणी, एका हाताने। ते एका हाताने का वाटते, मोबाईल पकडायलाच कोणी नाही तर काय करणार आहे। तर आता मी एका हाताने, म्हणजे खरं ते खरं सांगायचं, एका हाताने या मिरच्या आणि लसूण आणि मीठ हे बारीक करणार आहे।
हे असं रगडू घ्यायचं चांगलं बारीक असं. हे बघा छान असं वाटलंय बघा. हिरव्या मिरच्या बघा कशा रगडलाय मी पाट्यावर. असं ठेसा करता बरं का चमचमीत, खूप छान लागतं. अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, मदिया ताला चटके मग मिळते भाकर. आता एका हातात मोबाईल धरलेला आहे, एका हाताने पाट्यावर हिरव्या मिरच्या आणि हे वाटण वाटत आहे. तेव्हा म्हटलं आधी पोटाला चटके हाताला चटके मग मिळते भाकर. कोणताही त्रास घेतल्याशिवाय भाकर भेटत नाही, तर कष्ट करावंच लागतात. कष्ट केल्याशिवाय कोणतीही गोष्ट भेटत नाही. तर हे बघा मैत्रिणी किती छान असं वाटलं बघा. मी एका हाताने वाटलं, एका हातात मोबाईल पकडून. हे बघा. तर आता हे असं छानसं वाटण आपलं झालेलं आहे. आता सर्व एकाच हाताने तुम्हाला हे पाट्यावर दाखवणार आहे मी. एका हातामध्ये मोबाईल आहे, हे ठेचताना ठुसताना सगळं. तर बघा हे वाटण्याचा गोळा झालेला आहे बघा. हे बघा. हे बघा आपण वाटून घेतलेला गोळा वाटण. आता याच्यावर आपण काय ठेचणार आहे, हा मुळा असं टाकून द्यायचं. चकल्या अशा मुळ्यावरची वाटेल चटणी खाऊन बघा. अशी तोंडाला झणझणीत, खूप चवदार आणि पोटाला बी खूप चांगली असते बरं का मुळा खाणं. हप्त्यातून एक वेळेस तरी मुळा खावा, तसा कच्चा बी खावा. हे बघा मैत्रिणी मी कशी एका हाताने मुळा ठेचते. म्हणजे तुम्हाला सांगत नाही, पण मग आता व्हिडिओ काढताना नाहीच कोण मला काढायला, तर काय करू. हे बघा. आईची आठवण आली. आई अशी पाट्यावर करायची मुळ्याची चटणी. आई वारली तर आई करायची पाट्यावर चटणी, तर म्हणून मी आज मुळ्याची चटणी करते आईच्या आठवणीत. त्याच्यावर एक गाणं म्हणते आईवर. आई आई म्हणते आई साखरीचा खडा, तोंडात घातीला जसा विरघळून गेला. तर आईचा शब्द खूप मौल्यवान असतो. तर आई अशी चटणी करून आम्हाला लहानपणी शाळेला जाताना टिफिनला द्यायची. तर त्या पद्धतीने मी चटणी बनवत आहे आपली पाट्यावर. आईला आज 20 दिवस झाले वारून. तर आईची आठवण आली. मुळा बघितल्यावर म्हटलं चल मम्मी आई करायची माझी. तर हे बघा अशी करून आई इतकी छान चटणी बनवायची ना. असं चांगला बारीक ठेसायचा. बघा कसा बारीक ठेसलेला आहे. तर आज सगळं ही मुळ्याची चटणी मी करते. गावावर असताना आई डब्याला अशी मुळ्याची चटणी करून द्यायची. आईच्या हातचं लोणचं. आईची आठवण म्हणजे खूपच हे असतं ना. आई म्हणजे आईच असते. कोणाला किती आपण आई म्हणलं आई होत नाही. तर ही आई वारलेल्या 20 दिवस झाले. तिच्या आठवणीच्या क्षणामध्ये मी मुळ्याची चटणी करते. मोबाईल बी वाकडा तिकडा होतोय, समजत नाही मला. म्हणजे कसं एका हाताने धरलाय ना, तो कुणीकडे हात कुणीकडे बी जातोय. पण मी तुम्हाला ठेसूनच दाखवणार, करूनच दाखवणार मुळ्याची एका हाताने चटणी. पूर्ण वाटणापासून पूर्ण कमी कसे करते. म्हणजे माणसाने कधी हिंमत हारू नये. हिंमत ही लय मोठी चीज असते. आयुष्यात हिंमत ही कधी बी हिंमत धरावा. संकटाची सगळ्या गोष्टीची हिंमत धरावा.
आता मी जर म्हटलं असतं नाही नाही ठेसायचं, जाऊ दे वाटूनच घ्यायचं, पण नाही, आपल्याला करायची म्हणजे करायची, दाखवायची म्हणजे दाखवायचीच. हुंब हुंब हुंबेरुनी हुंबरत ती गाय, तिच्यामध्ये दिसती होती माझी ती ग माय, तिच्यामध्ये दिसत होती माझी ती ग माय. त्या आईची आठवण येते मैत्रिणी मला खूप, हे ठेचताना बनवताना आईची आठवण येते ठेचताना बनवताना. आता बघा मैत्रिणी, हे त्याच्यावरून आपण हे टाकायचं, ही भाजी कापली होती ना ती भाजी टाकायची आणि असं मस्त असं ठेसायचं. असं ठेसून घ्यायची. पोटाला खूप चांगली ही चटणी, आपल्याला ॲसिडिटी होती ना, ॲसिडिटीसाठी खूप चांगली. भाजी बी अशी बारीक ठेसायची, तिच्या काड्या बी बारीक ठेसायच्या बरं का मैत्रिणी. आता हे बघा आपलं ठेसन असं बारीक मी एका हाताने मस्त असं ठेसलेलं आहे, बघितलं कसं ठेसलं. आता याच्यात काय करायचं, जो मिरचीचा हा गोळा आहे ना तो गोळा याच्यात टाकायचा. कशात, याच्यात ह्या ठेसलेल्या मुळ्यात आणि त्या भाजीत, आणि ते एक असं रगडून घ्यायचं पूर्ण असं रगडून घ्यायची, म्हणजे त्याला सर्व मुळ्याला ही मिरची अशी लागली पाहिजे. आता हे आपलं हे सर्व तयार झालेलं आहे. तर बघा मी कशी एका हाताने सर्व तयार केलेले हे सगळं. तर आपला पाटा धुवून काढू ना आपण, कारण लगेच पाटा धुतला ना म्हणजे स्वच्छ राहतो, नाही तर ते चटकताना वाळून जातं ना, तर पाट्याला घाण तशीच असते. तर जुन्या काळात आपल्या आया आज्या लगेच पाटा धुवायच्या पाट्यावर पाणी टाकून. माझ्या सासूच्या हातचा पाटा आहे, 20 रुपयात घेतलेला बघा, प्युअर कुरुंदाचा. आता असा कुरुंदाचा पाटा भेटेल का बघा, प्युअर कुरुंदाचा दगड लाल चटक. आता बघा ही चटणी आपण वाटून घेतली, बघा एका हाताने मी वाटलेली चटणी, बघा कशी वाटतोय, मुळ्याची चटणी वाटली आहे कशी बारीक. आता ही आपण मस्तपैकी अशी तळणार आहोत. आता ही चटणी आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण गॅस लावू, गॅसवर मस्तपैकी तवा ठेवू आणि अशी मस्त अशी रुचिक अशी छान लागणारी पौष्टिक चटणी आपण बनवू मुळ्याची. या बघा मैत्रिणी, आपण आता तवा ठेवलाय, तव्यात तेल टाकतोय. आता हे तव्यात आपण मस्त तेल टाकलंय, चांगलं तेल कडा तापलंय. आता ही आपली मुळ्याची चटणी ते ठेसल्याला आपण पाट्यावर मुळा याच्यात टाकणार आहोत, तव्यावर.
आता याच्यामध्ये काय टाकणार आहे आपण, थोडंसं अजून थोडंसं मीठ टाकणार आहे. आणि हवा कोणाला हिरवी चटणी आवडते तर कोणी हिरवीच ठेवा, त्याच्यात हळद नका टाकून. ज्यांना पिवळी आवडत असेल त्यांनी थोडी हळद टाका. ती मागे हळद टाकणार आहे आपण. हळद का बरं टाकणार आहे मैत्रिणींनो, छान लागते भाजीमध्ये, टेस्ट येते हळद मिठाची. आता हे बघा अशी मस्त हलवून घेणार आहोत. अशी चमचमीत आणि तोंडाला चव वाढणारी पाट्यावरची मुळ्याची चटणी मी तुम्हाला करून दाखवत आहे. या पद्धतीने तुम्ही करा, खाऊन बघा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. माझी रेसिपी आवडल्यास मला सांगा, पुढची रेसिपी अशी झणझणीत अशी घेऊन येईल. तेच बघा आपली मुळ्याची चटणी कशी बनते आहे तव्यावर. तर आता आपण कसं मस्तपैकी त्याच्यात थोडीशी हळद टाकलेली आहे, भाजीने त्याला टेस्ट येईल. आता आपण त्याच्यावर ना झाकण ठेवणार आहे मैत्रिणी. ते असं झाकण म्हणजे चटणी आहे ना नरम होते. हे बघा कशी चटणी मस्त आणि झणझणीत अशी बघा. हां आता आपण चटणी हलवून घेऊ. बघा नरम झालेले आहे. हलवायला धरायला कोणी नाही लागता येईल ना. तर बघा अशी हलवून घ्या, छान अशी हलवून घ्यायची. आणि परत तिच्यावर चटणीवर तव्यावर झाकण ठेवू चटणीवर, म्हणजे अजून नरम होईल, खायला एकदम छान लागेल. तर पाऊस पडतोय मस्तपैकी मुळ्याची चटणी झणझणीत खाऊन बघूया. तर आता परत झाकण ठेवू. हे बघा मैत्रिणींनो आता उचकून बघू आपण आपली चटणी झाली का तयार. वा एकदम मस्त अशी चटणी तयार झालेली आहे, शिजली बी चांगली. तर या प्रकारे चटणी तुम्ही करा, खाऊन बघा, चॅनलला. हे बघा झणझणीत आणि चणचणीत मुळ्याची चटणी बनलेली आहे. या पद्धतीने तुम्ही बनवा. पाट्यावरची हिरव्या मिरच्या टाकून मुळा ठेसून भाजी ठेसून अशी ही चटणी बनवलेली आहे. अशी गरम गरम चटणी खा. या पद्धतीने बनवा आणि खा. बाजरीच्या भाकरीबरोबर खा, चपाती बरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीवर कशाबद्दल बरोबर बी खा. पण अशी मस्त पौष्टिक अशी चटणी बनवा, आरोग्यासाठी चांगली असते.